धर्मसाथी लाईव्ह न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। जळगाव शहर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी आज आपली नियुक्ती झाल्याचं घोषित झालं आहे। काय सांगाल आपण तात्यासाहेब याबाबत? निश्चित या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशाचं श्रद्धास्थान असलेलं स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना मी मानाचा मुजरा करतो। मी सुभाष बळवंत शौचे, भारतीय जनता पार्टीचा माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस या पदावर राहिलेलो आहे आणि छत्रपती शिवाजीनगर या भागातून आजच्या भाजपच्या मूळ स्वरूप असलेल्या जनसंघापासून राजकीय जीवनात वावरतो आहे। पक्षाचं काम निष्ठेने करायचं। दीनदयालजींचं वाक्य आहे, चलो जलाए दीप वहां जहां अभी भी अंधेरा है। या उक्तीला स्मरून मी माझ्या राजकीय जीवनात पक्षाचं काम निष्ठेने प्रामाणिकपणे केलेलं आहे। कुठे मी माझ्या पक्षाला किंवा मला डाग लागणार नाही याची मी सतत काळजी घेतलेली आहे आणि त्या प्रकारे मी पक्षाचं काम निष्ठेने केलेलं आहे। आज या देशात आणि राज्यात डबल इंजिनच्या माध्यमातून राज्याचा विकास, देशाचा विकास, देशाला विश्वगुरु बनवण्याचा दृढ विश्वास या माध्यमातून देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या महाराष्ट्राचे संकटमोचक नामदार गिरीश भाऊ महाजन, खासदार स्मिताताई वाघ, खासदार रक्षाताई खडसे, या महाराष्ट्रातले एक लाडके आमदार आणि या जिल्ह्याचे लाडके आमदार श्री राजू मामा भोळे, या महानगराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दीपकजी सूर्यवंशी, या महानगरपालिकेचे गटनेते प्रकाश भाई बालाणीजी, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माझ्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीला कुठेतरी दखल घेऊन माझा हा सन्मान केलेला आहे। महाराष्ट्राच्या विकासाबरोबर या जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जो विकास होऊ इच्छितोय आणि ज्या विकासाची कल्पना आमच्या नेत्यांनी केली आहे, त्या नेत्यांना त्या विकासाची जी कल्पना आहे त्याला मी माझ्या परीने जो मला ही संधी नगरसेवक, स्वीकृत नगरसेवकाची दिलेली आहे, त्या माध्यमातून मी त्याला गती देण्याचा प्रयत्न करेल। आमच्या नेत्यांचे आशीर्वाद आहेच आणि त्यांच्या माध्यमातून या जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांसाठी, महिलांसाठी, वृद्धांसाठी आणि ज्या गरजांची आज गरज आहे त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करू। मला संधी दिल्याबद्दल मी आजही भारतीय जनता पार्टीचे आणि आमच्या सर्व नेत्यांचे शतशः आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।